याबद्दल आपल्याला साहेबांनी मार्गदर्शन केलं. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर दिलीप करून कार्यवाह अमरेंद्र भास्कर मराठी यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष संमेलनाध्यक्ष माननीय दत्तवीर शेख यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं. आता या ठिकाणी सगळे माझे गुरु बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे विचार व्यक्त करायचं आणि माझ्यावर प्रचंड काय बोलायचं काय नाही. या सगळ्या गुरूंना प्रचंड अभिवादन करतो. आणि एक दुःखाची गोष्ट आहे की माझे दोन मुलं या ठिकाणी आहेत, जाधव आणि लोहार, त्यांनाही भरपूर श्रद्धांजली देतो. मी काही जास्त बोलणार नाही कारण मला शाळेमध्ये जायचं आहे, तर थोडंसं मी विषय सोडून बोलण्याची परवानगी मागतो साहेबांकडे. शाळेचा पूर्ण इतिहास मला माहित आहे. शाळा उभारणीपासून आधीपर्यंत साहेबांनी शाळा आणली. लक्षात ठेवावं लागलो, शाळा उभा करणं आणि ती चालवणं सोपं काम नाही. रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही काम करतो. रयत शिक्षण संस्था या आशिया खंडाची सगळ्यात मोठी संस्था आहे. जवळजवळ 750 शाखा आहेत, 5 लाख विद्यार्थी, 20,000 कर्मचारी आणि वार्षिक बजेट आहे 1600 कोटी रुपये. सर्व अण्णांनी संस्था चालू केली. साहेब एक विद्यार्थी होता, तो 3 रुपये पडला होतो संस्थेचं. आणि आज त्या लोकांनी त्याग केला. सर्व पावला पाटील असतील, बॅरिस्टर पी पाटील असतील, पत्रकार कदम साहेब असतील, म्हणून आधी संस्था एवढी मोठी झालेली आहे. साहेबांनी मला होती शाखापर्यंत चालू केली. 1994 आम्ही ट्रेनिंग घेतला 8वीमध्ये आणि आमच्या वर्गामध्ये 36 मुलं होती. त्याच्यामध्ये 24 मुलं आणि 12 मुली होत्या. माझ्या नावाने लक्षात आहे. आणि शाळा पहिली कोकणीची पाणी टाकी किती जणांना माहिती आहे बोल करा. कोकणीची जिल्हा परिषद शाळा आहे, पाण्याची टाकी आहे. त्याच्यामध्ये मला प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे, तिथे शाळा साहेबांनी पर्यंत चालू केली. हा त्या ठिकाणी परत 8वीचा वर्ग भरायचा. मग नैसर्गिक वाढीचा विविध आधी चालू झाली. मला वाटते संस्थेचे कोणते सदस्य होते काळे साहेब, हा स्वतः मोदी साहेब, त्यांच्या शाळेमध्ये झाली. आणि नंतर साहेबांनी जागा खरेदी केली. आणि याच्यामध्ये साहेबांचं जरी योगदान आहे लक्षात ठेवा, पण या तिथे जे गुरु माझे बसलेले आहेत त्यांचं योगदान फार मोठं आहे. ही शाळा त्यांनी कशी चालवली, त्या शाळेला कुठे अनुदान नव्हतं, शिक्षकांना 1 रुपया पगार नव्हता, स्वतःच्या खर्चाने शिक्षक इथे यायचे. जादू सर असतील, उदय जाधव सर असतील, पठाण सर असतील, लोहार सर असतील. जाधव सर मला वाटते लवकरच गेले आपल्यातून, ऍक्च्युली अपघात झाला त्यांचा. तर या सगळ्या गुरूंनी आणि चिटके साहेबांनी फार कष्टातून ही संस्था ही शाळा मोठी केली आहे लक्षात ठेवा. साहेब एक सूचना अशी इथे करायची की आपल्या शाळेमध्ये माझी विद्यार्थी संघ असावा, जेणेकरून आमच्या मनात काय आरोप शाळेला देणगी वगैरे द्यायची आहे तर ती एक सूचना इथे करू इच्छितो की माझी विद्यार्थी समिती स्थापन करा. आणि तसं होते जर आम्हाला वाटतं शाळेत यायचे आम्हाला शाळेत येता येईल आणि शाळेला काही मदत करता येईल. कारण आता आपण बघतोय की शासन पगाराशिवाय काही मदत देत नाही. प्रत्येक निर्णय घेतले आपल्याला तर आम्हाला वगैरे काय देत नाही. तर ती एक सूचना राहिली अगोदर नाही की माझी विद्यार्थी संघ स्थापन करावं लागेल आपण. तर या शाळा कशी काही उभी राहिली आणि ती 36 मुलामध्ये सगळ्यात मागच्या काही होत असणारे विद्यार्थी नव्हते, सरांना माहिती आहे. पण माझं लक्ष नेहमी पुढं असायचं. पठाण सरांनी प्रश्न विचारले, जाधव सरांनी विचारले, लोहार सर फारसे प्रश्न विचारले होते, पण ही ती अलर्ट असायची. मग काय मागं बसायचं मागच्या वारावरती आणि कोणताही प्रश्न विचारतो माझं लक्ष असायचं. माझ्यानंतर मी गेल्यानंतर तुम्ही सरांना विचारू शकता. तर लक्षात ठेवा साहेबांनी जे आता सांगितलं शिक्षणाचा महत्व फार मोठा आहे. आम्ही शिकलो म्हणून नोकरीत लागलो, आज पगार वगैरे चांगल्या प्रकारे समाजामध्ये मान सन्मान आहे. तर तुम्ही सुद्धा काय करा, या ठिकाणी संस्थेनं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. तिथं तुमच्या विविध कला प्रसिद्ध करा, पण शिक्षणाचं महत्व ओळखा. आणि त्यासाठी मी एक तुम्हाला सल्ला देऊन सूचना देईन की पुस्तकांची मैत्री करा. आपण बराच वेळ मोबाईलमध्ये घालवतो, गेम बघण्यामध्ये, क्रिकेट मॅचेस बघण्यामध्ये. तर पुस्तकांची मैत्री करा. तुम्ही जे मोठमोठी लोक बघितली, आता डॉक्टर कलामांचं जर उदाहरण आपण घेतलं, जे भारताचे माजी राष्ट्रपती होते, प्राध्यापक होते, वैज्ञानिक होते, तर त्यांनी पुस्तकाची मैत्री केली होती. बरीचशी पुस्तकं ते घेऊन सुद्धा गेलेली आहेत मागे जातात. तर तुम्ही काय करा, पुस्तकांची मैत्री करा. पुस्तकांची जर मैत्री तुम्ही केली तर निश्चित आयुष्यामध्ये मोठं व्हाल तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल. शाळेचा इतिहास मी तुम्हाला सांगितला, फार कष्टातून चिटकी साहेबांनी आणि या माझ्या बरोबर ही शाळा चालवली आहे. मला वाटतं आता 2-3 वर्षाची लोक सगळी रिटायर होणार आहे बरोबर. तर आम्हाला शारीरिक खंड अशी आहे की ज्यावेळेस आमचं बरोबर रिटायर होतात त्याचा आम्हाला कार्यक्रमाला जात नाही. तर आमची मोबाईल अशी इच्छा आहे
आम्हाला जरी वेळ नाही मिळाला तर आम्ही कोणते प्रसंग आम्ही घेऊन देऊ काढून. त्यावेळेस आमचे गुरु रिटायर होतात की त्यांनी काय कुठल्या त्या आधाराने शाळा चालवली, आता मी जवळचा साक्षीदार आहे. आता समोरची पुढची इमारत आहे, या ठिकाणी म्हणून स्वतः श्रमदान केलेलं आहे. त्या अगोदर कुठे स्वतः श्रमदानातून ती इमारत आम्ही मांडलेली आहे. तर फार कष्टातून त्यापासून साहेबांनी आणि शिक्षकांनी ही शाळा चालवली आहे, संस्था चालवली आहे. आणि तुम्हाला जर या शाळेसाठी किंवा संस्थेसाठी काय करायचं असेल तर आपल्या पाकिटामध्ये काय पाहिजे, काय पाहिजे, पैसे पाहिजे. आता पैशासाठी काय पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे. चांगली नोकरी आपल्याला कधी मिळेल, आपण चांगलं शिक्षण घेतलं, बरोबर आहे का. आणि चांगलं शिक्षण आपण कधी घेऊ, जर आपलं शिकवताना लक्ष असेल, बरोबर आहे का. म्हणजे कशा गोष्टी एकमेकावर आधारित आहे. तुम्ही चांगलं लक्ष दिलं तर चांगलं शिक्षण मिळेल, चांगलं शिक्षण मिळेल तर चांगली नोकरी मिळेल, चांगली नोकरी मिळायचं सगळं बंद राखायचं. नोकरीसाठी नोकरी मिळायचं काही लाभ नाही. आणि जर आपल्या मनामध्ये आलं काय ना माझी शाळा आहे, त्या शाळेसाठी काय तर चालायचं आहे आपल्याला, तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी जाता. तुम्ही काय करा, पुस्तकांची मैत्री करा. पुस्तकांची जर तुम्ही मैत्री केली तर निश्चित आयुष्यामध्ये मोठं व्हाल, मान सन्मान मिळेल. पठाणसाहेबांचा मला फोन आला पाहिजे सर, म्हणजे असाचा कार्यक्रम आहे केला होता, तर ठीक आहे म्हणजे सर येतो, माझ्या अडचणी होत्या तर मी आमच्या प्रश्न आलेला आहे. तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी मला बोलवलं, माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो, साहेबांचे आभार मानतो. आणि ही शाळा फार मोठी व्हावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्हाला जर या शाळेसाठी काय करता आलं, माझी विद्यार्थी जे आमचे आहेत तर निश्चित आम्ही या शाळेसाठी पुन्हा अशा शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्म. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना ही शाळा कधीही देण्यासाठी गोवा देते, त्यात काही स्वार्थ नाही. फक्त मला माहीत नव्हतं, मला अतिशय आनंद असा वाटला की पहिला विद्यार्थी आहे शाळेचा, ती जी बॅच आहे. आम्हाला अजून आठवतं आहे, पाऊस होता भवानीमध्ये होता, सह्याद्री मध्ये मी आणले भवानीत आणले. आणि ही शाळा दिवाळीनंतर चाललं, अभयश्रीचे मोठे उद्घाटनाला होते. पण मी सरांना विनंती करतो की सरांनी 100-200 पानाचं 8वी ते 10वीचा जो प्रवास आहे, शाळेचा प्रवास, त्यांचा प्रवासाचं पुस्तक लिहावं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी 1-2-3 महिन्यामध्ये आपण करूया, की त्याला विनंती मी करतो की त्यांनी ते करावं. हा इतिहास फार महत्वाचा आहे, कारण ही जी समोरची जी शाळा झाली की विद्यार्थी परिश्रम घेतले, श्रमदान केले, मध्ये ओढा होता. शाळा आम्ही जागा कशी मिळवली आमचं आम्हाला माहिती. आमचे प्रकाश मोरे म्हणून त्यांचा बंगला दिला होता, त्यांच्यानी काटे म्हणून होते, त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. सरांनी लिहावं, कारण सरांना लिहायला जमेल, तर सर शिक्षक आहे. आणि हा इतिहास दिल्यामुळं सरांचं नाव आयुष्यभर या शाळेमध्ये महत्वाचं राहील अशी मी त्याला विनंती करतो. सगळ्यांनी पण त्याच्या शाळेच्या निधनाने स्वागत करूया. धन्यवाद सर. यानंतर आपल्या साहेबांनी जी सूचना केली, मी तुम्हाला सगळ्या इतिहास आता सांगितला. शाळा ही कशी कशी उभी राहिली, कसे कष्ट घेतले चिसमी साहेबांनी आणि माझ्या बरोबर शाळेला तर साहेबांनी सूचना केलेली आहे. आता मी पहिल्यांदा सायकल हायस्कूलमध्ये होतो साहेब, त्या ठिकाणी आम्हाला सायकल तासाचा एक जेवणाची डबी मिळायला लागली. आणि त्या शाळेची टायमिंग आहे 9:30 ते 7:15. गुरुकुल प्रकल्प चालतो त्या ठिकाणी, त्यामुळे काही काही आम्हाला जेवण मिळालेलं नाही. पण आता मी तासगावला आहे, तर साहेबांनी सूचना केली शाळेचा प्रवास त्यावर एक पुस्तक लिहिलं जावं. तुमचे साहेब 2-3 महिन्यामध्ये मी लेखन करून त्या आजोबांच्याकडे लेखन सपोर्ट करण्याची या ठिकाणी आलेलो होतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल संयोजकांनी आभार मानतो. धन्यवाद सर.